आज मी तिळगुळचे लड्डू बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता काय काय साहित्य घेतले ते बघूया। 200 ग्राम तीळ, 50-60 ग्राम शेंगदाणे आणि 200 ग्राम बारीक कापून गूळ घेतलेला आहे। कढई गरम झालेली आहे, आता त्याच्यात शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे कमी गॅसवरच भाजायचे आहे किंवा मिडियम गॅसवर। मिडियम गॅसवर भाजल्याच्या नंतर शेंगदाणे आतमधून खरपूस होतात, क्रंची लागतात खाताना। आणि फुल गॅसवर जर भाजलं तर ते वरून तर डाग दिसतो काळा, पण आतमधून कच्चे राहतात, ह्याची काळजी घ्यायची। 2 ते 3 मिनिट लागते शेंगदाणे भाजायला। ते काढून घेतलेत शेंगदाणे, थंड होण्यासाठी ठेवून दिले साईडला। आणि इथं आता मी तीळ टाकत आहे। तीळ ही मी मिडियम गॅसवरच भाजून घेणार आहे। फुल गॅसवर जर भाजलं तर तीळ कडवट लागतात, एका साईडला करपतात, एका साईडला कच्चे राहतात। त्याच्यामुळं मिडियम गॅसवर आणि कमी गॅसवरच भाजायचं। कधी मिडियम करायचा गॅस, कधी थोडासा कमी करायचा, असं तीळ भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत शेंगदाणे थंड होत्यात, त्याचा छिलका काढून घेणार आहे आणि त्याला मोटाड पिसून घेणार आहे शेंगदाण्याला। आता हे चट वाजलेलं की तीळ आपणाला सतत हलवत राहायचं। ह्याला हे 2-3 मिनिट लागते। हे बारीक राहते, त्याच्यामुळं सारेकून भाजायला पाहिजे म्हणून हलवत राहायचं। बिलकुल इथं गॅस वाढवायचा नाही, कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर सतत हलवत राहणार आहे। हेच आहे मेन प्रोसेस तीळ भाजायची। फुल गॅस केला तर कडवट लागतात, कमी केलं तर कच्चं राहते। त्याच्यामुळं मिडियम गॅस करायचा आणि कमी करायचा, असे आपण सारे तीळ भाजून घेतलेले आहेत। फुगून टम्म झाले ते तीळ। आता गॅस आता कमी ठेवलाय मी, सुरुवातीला केलता मिडियम। हे बघा कसे टम्म झाले ते तीळ। आता हे मी काढून घेतले। काढून घेतल्याच्या नंतर इथं तूप टाकत आहे। तुम्ही तूप टाका किंवा तेल टाका, 2 चम्मच। हे वितळलं तर हे 2 चम्मच तूप होते। तुपाच्या जागी तेलही टाकू शकता। आता इथं मी गॅस चालू करणार आहे आणि 2 चम्मच पाणी टाकणार आहे। 2 चम्मच एवढं पाणी टाकायचं, जास्त कडक होत नाही ते लाडू। त्याच्यामुळं कधीही तिळगुळचे लाडू बनवताना 2 चम्मच किंवा 1 चम्मच का होईना पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे त्याला एकदम असं कडकपणा येत नाही। इथं गुळही टाकून घेतलेला आहे मी। गॅस कमीच ठेवायचा, बिलकुल ह्याला वाढवायचं नाही। आपणाला हे पहिलं गूळ इतळावून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यात थोडे तुकडे राहतात, ते एकदम बारीक असं पाकासारखं व्हायला पाहिजे। त्यालाही कमीत कमी 2-3 मिनिट लागतं। हे बघा 2-3 मिनिट झालेला आहे। आता आणखी थोडेसे खडे दिसलेले आहेत मला त्याच्या आतमध्ये। हे बघा एकदम कमी गॅसवरच हे प्रोसेस चालू आहे गुळाची। सतत आपणाला हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून करपू शकते। हे तिळगुळाचे लाडू जर बनवायचं झालं तर काहीच टाईम लागत नाही, फक्त ह्याला पेशन्स ठेवायला पाहिजे। कमी गॅसवर हे करायला पाहिजे काळजीपूर्वक, नाहीतर ह्याला काही साहित्य लागत नाही आणि काही टाईमही लागत नाही। असंच हलवत राहायचं आहे। एकदम पांढरट पाक दिसला की मग एका प्लेटात टाकून बघायचं पाण्यात, ते कसं आहे ते। अजून पातळच वाटतंय हे। अजून 1 ते 1.5 मिनिट मी असंच ठेवणार आहे ह्याला। गुळी नरम बनत आहे त्याच्यामुळे। हे पहा, गुळी तर बनली पण नरम बनली आहे। आणखी 1-1.5 मिनिट ठेवणार आहे आणि असंच हलवत राहणार आहे। आणखी एक वेळेस मी बघितलं होतं इथं। आता हे आपलं झालेलं आहे। गॅस वाढवायचा नाही कधीच। हे बघा आता मी तीळ टाकून घेते। 1.5 मिनिट झाल्याच्या नंतर मी तीळ टाकत आहे। तीळ टाकल्याच्या नंतर मी गॅस बंद केलेला आहे। तीळ टाकूनच गॅस बंद केला, क्योंकि आपली गोळी नरम बनत होती। आणि इथं शेंगदाण्याचं मोठाड कूट करून घेतलं, एकदम मोठं आहे हे कूट। ते हलवून घेणार आहे। गॅस बंद केला आहे। व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतरच गोळी बनवून घ्यायची। आता ह्याची छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे। हे बघा
व्यवस्थिशीर मिक्स झालेला आहे. आता खाली घेते कढई गोळे बनवण्यासाठी. कसा गोळा बनलेला आहे असंच आपणाला पाहिजे. हे एकदम घट्ट गोळा पाहिजे. खाली घेतलेला आहे कढई. आता पट म्हणा आता इथं काहीच देर करायची नाही. एकदम लाडू बनवायला चालू करायचं. कसा घट्ट घट्ट गोळा झाला, बिलकुल हे पातळ नाही आणि हे कडक बनणार नाही तर लाडू. हे बघा असे छोटे छोटे आपल्याला तिळगुळचे लड्डू करून घ्यायचे आहेत. खूप सोपी रेसिपी आहे आणि बिलकुल बिघडायचा चान्सच नाही ह्याच्यात. फक्त ह्याची कडक हे होऊ द्यायची नाही. काय म्हणते त्याला, गुळी कडक होऊ द्यायची नाही. चिक्की बनवताना कडक गुळी बनवतात आणि लाडू बनवताना थोडंसं नरम बनलं की 1 मिनिट ठेवायचं आणि मग तीळ टाकायचं. हेच ह्याचं मेन प्रोसेस आहे. आपले असे सारे लाडू मी बनवून घेते छोटे छोटे. हे बघा खूप छान बनले आता आणि 10च मिनिट लागले एवढं बनवायला मला. 10 मिनिटात सारे हे तिळगुळचे लाडू बनवून तयार आहेत. फक्त एकदा गोळा बनवून घ्यायचा हातात आणि नंतर त्याला आकार द्यायचं. हे बघा 1 मिनिट सुद्धा लागत नाही गोळा बनवायला. एवढे पटपट गोळे बनतात. फोडूनही दाखवते बघा. आता सध्या गरम आहेत. कसा वाटला तिळगुळचा लाडू? लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला.